श्री स्वामी समर्थ. स्वामी माझ्या आयुष्यात त्यावेळी आले ज्यावेळी मला त्यांच्याविषयी जास्त मनात भक्तिभाव नव्हता, पण त्यांचं जे माझ्या आयुष्यामध्ये येणं होतं ते खूपच अनुभवी होतं. म्हणजे स्वामी अशा वेळी माझ्या आयुष्यात आले की त्यावेळी त्यांनी माझी खूप मोठी परीक्षा घेतली. आपण कसं एखाद्याला आश्वासन देतो आणि आपल्या घरी आणतो, तसंच काहीतरी माझ्याबरोबर घडलं. मी त्यावेळी एकही क्षण न विचार करता स्वामींना माझ्या घरी आणले. त्यावेळी मला नाही माहिती होतं की स्वामींचा पुढचा अनुभव किंवा स्वामींबरोबरचा पुढचा प्रवास माझा कसा असेल. पण खरं सांगू का तुम्हा सर्वांना, स्वामींनी खूप छान छान अनुभव दिले. स्वामींनी चुकलेल्या सगळ्या वाटा मार्गाला लावल्या. स्वामींच्या येण्याने माझं आयुष्य खूप बदललं. म्हणजे सांगायला गेलं ना तर स्वामी चराचरात आहे आणि स्वामींचा अनुभव माझ्यासाठी खूप मोठा आहे आयुष्यामध्ये. कारण की स्वामींच्या येण्याने माझ्या आयुष्यात पहिलं काही नव्हतं एवढं, पण स्वामींच्या आल्याने असं फील झालं की साक्षात आपले आई वडील आपल्या घरी आले. काही महिन्यापूर्वी माझी आई ऑफ झाली. वाटलं दुःख, कारण की ती जन्मदाती होती. पण मग मी जेव्हा घरी आले आणि स्वामींची मूर्ती पाहिली तेव्हा तिथून मला आवाज आला, अगं वेडे दुःखी कशाला होते, मी तुझी आहे ना आई. आणि खरोखर सांगते मी तुम्हा सर्वांना, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये अशी भूमिका बजावली आहे. आई, बाप, मित्रमैत्रिणी सर्व. जेव्हा जेव्हा मी स्वामींना मनापासून आवाज दिला तेव्हा तेव्हा स्वामी माझ्यासाठी एकदम उभे राहिले. आणि स्वामी हमेशा मला एक गोष्ट सांगतात, पुढे चालत जा, मागे बघू नकोस. तुझ्या वाटा काट्याच्या आहेत, मातीच्या आहेत तर चिखलाच्या आहेत, ते सर्व माझ्यावर सोड, कारण की मी तुझ्या पाठीशी उभा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी.